विशाळगडावर झालेली अतिक्रमण विरोधी कारवाई आणि या कारवाईवरून महाराष्ट्राचं राजकारण सध्या तापताना दिसतंय। या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर प्रवीण दरेकर जी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। दरेकर साहेब, ज्या प्रकारे या मुद्द्यावर वाद केला जातोय किंवा आज ज्या पद्धतीनं काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते जाऊन भेटून आले, खासदार आणि आमदार, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकारण केलं जातंय? मला वाटतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटं नॅरेटिव्ह त्या ठिकाणी लोकांच्या मनात निर्माण करून थोडंफार यश मिळालं, त्याच्यामुळे आता त्यांचा अशा प्रकारच्या गोष्टींवर विश्वास वाढायला लागलाय आणि ते अशा प्रकारचा इश्यू करून जनतेच्या मनामध्ये धार्मिक विद्वेष निर्माण करायचा आणि त्यातनं एका पर्टिक्युलर समाजाची मतं जी लोकसभेला आपल्याला मिळाली ती पुन्हा भक्कम करून राजकारण करायचं, अशा प्रकारचं एक घृणास्पद अशा प्रकारचं राजकारण काँग्रेस पक्षाचं सुरू आहे। आणि महाराष्ट्रात एकीकडे जातीय तेढ असताना मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आहे, ओबीसी समाज त्यांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे, असं अशांततेचं वातावरण असताना आणखी या विषयात सामोपचारानं मार्ग काढण्याऐवजी खतपाणी घालण्याचं काम काँग्रेस त्या ठिकाणी करतंय असं मला या ठिकाणी वाटतंय। परंतु ज्या पद्धतीनं एकूण या प्रकरणामध्ये दंगल झाली आणि तिथल्या महिलांना असेल, तिथल्या लोकांना असेल त्रास झाला, धारकरी जे आहे ते याच्यामध्ये सहभागी आहे असा आरोप केला जातोय, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली जाते। एकूणच या संपूर्ण प्रकरणाला म्हणजे जे अतिक्रमण विरोधी जी कारवाई होती त्या कारवाईला अशा पद्धतीचा जातीय किंवा धार्मिक रंग दिला जातोय? नाही, मला वाटतं जर त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर आपलं महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन विभाग त्या ठिकाणी सक्षम आहे, ते तपासणी करतील आणि योग्य तो निर्णय निश्चितच त्या ठिकाणी घेतील। पण कुणीतरी या विषयाचं राजकारण करत आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतंय, ते अशा परिस्थितीत योग्य नाही। काँग्रेस उलट आरोप करत आहे की भाजप जे आहे त्यांनी हिंदू मुस्लिम या संपूर्ण प्रकरणाला रंग देऊन जाणीवपूर्वक धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतो। नाही, अजिबात भारतीय जनता पार्टीला रंग देण्याची आवश्यकता नाही। भारतीय जनता पार्टीने ती खुलेआम हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे, ती काही लपत छपत हिंदुत्वाची भूमिका नाही आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं ध्रुवीकरण करण्याची आवश्यकता नाही। राष्ट्रभक्तीचा विचार, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व मानून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करत असते। आता ध्रुवीकरण मतांचं कोण करतंय किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ध्रुवीकरणाचा उपयोग झाला, त्याच्यामुळे ह्यांचा फाजील आत्मविश्वास वाढलेला आहे, त्यातनं अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। भाजपला अजिबात अशा गोष्टी करण्याची गरज नाही आणि करतही नाही। 19 तारखेला इम्तियाज जलील म्हणतायत की आम्ही राज्यभर आंदोलन करू, विशेषतः कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा काढू। ज्या पद्धतीनं ही अतिक्रमण विरोधी कारवाई झालेली आहे ती चुकीच्या पद्धतीनं झाली आणि त्यानिमित्तानं दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेलाय। मला वाटतं इम्तियाज जलील याची प्रवृत्तीच दंगलखोर प्रवृत्ती आहे आणि त्यांचं राजकारणात अशा प्रकारचे वाद निर्माण करायचे आणि विशिष्ट समाज आपल्या बाजूने उभे करायचा आणि आपली पोळी भाजायचा, अशा प्रकारचा आहे। मला वाटतं इथे राहणाऱ्यांनी कुठल्याही जाती धर्माचे असो इथल्या मातीशी, इथल्या इतिहासाशी एकरूप व्हायला पाहिजे। जर गडकिल्ले सुरक्षित राहिले पाहिजे तर अतिक्रमण असायला नको या भूमिकेशी सगळ्यांनी एकवाक्यता असायला पाहिजे। परंतु हे विषय घेऊन आपली जातीची धर्माची काड खेळण्याचा जो प्रयत्न आहे तो मला वाटतं दुर्दैवी आहे। संभाजी महाराज एकूण ज्या पद्धतीनं या प्रकरणामध्ये त्यांनी पुढाकार घेतला, दुसरीकडे आज शाहू महाराज जाऊन तिथल्या लोकांचं सांत्वन करतायत, नेमकं याला काय समजायचं? नाही, मला वाटतं शाहू महाराजांना एक ऐतिहासिक वारसा आहे, परंतु त्यांनी लोकसभेची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढल्यामुळे काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी त्यांना भरघोस पाठबळ दिल्यामुळे आता ते राजकीय झालेत आणि त्याच्यामुळे आताची त्यांची भूमिका ही राजकीय अभिनिवेशातलीच दिसते। नक्कीच, पण त्याचबरोबर एकूण या प्रकरणामध्ये आता प्रकरण वाढत चाललेलं असल्यामुळे तुम्ही शांततेचं आवाहन करणार का? ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळलं जात आहे, मागणी केली जाते की इम्तियाज जलील यांनी मागणी केलेली की स्थानिक जे एसपी आहे त्यांना बडतर्फ केलं जावं।
नाही, इम्तियाज जलील यांनी कायदा सुव्यवस्थेच्या बाजूने राहावं आणि पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था राखील. बडतर्फ करण्याची आवश्यकता असेल तर शासन निर्णय घेईल. परंतु एखादा कायदा सुव्यवस्था हाताळत असेल आणि जर आपण बडतर्फीची मागणी करणार असेल तर तीही अन्यायकारक होईल. आणि त्याच्यामुळे मला वाटतं सामोपचाराने मार्ग निघाला पाहिजे. एकमेकांची उणीधुणी काढून त्या ठिकाणी वातावरण प्रक्षुब्ध होणार नाही याची सगळ्याच नेत्यांनी सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे. धन्यवाद प्रवीण, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर होते प्रवीण दरेकर, ज्यांनी विशाळगड इथे झालेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईवर आपली मतं व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनायक प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.